पण आता मला कळलंय त्यावेळेस प्रथमेश तसं का वागला होता। मुलाला कुठल्याही प्रयोगात किनीपिक म्हणून वापरायची गरज नाहीये। प्रथमेश कुठेही येणार नाही। आणि मनीषाच्या आईलाही प्रथमेशच्या समोर आणायची गरज नाहीये। राधा वहिनी, राधा वहिनी, राधा वहिनी, राधा वहिनी, काय होतंय तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? डोकं दुखतंय का तुमचं? राधा वहिनी, राधा वहिनी, मी पाणी देऊ का तुम्हाला? हे घ्या पाणी पाणी। राधा वहिनी, हो राधा वहिनी, राधा वहिनी, अहो बाहुली, काय शिस्तय काय डोक्यात? काही नाही। काही नाही कसं? एरवी बडबड करणारी बाहुली अचानक गप्प होते, याचा अर्थ मनात विचारांची उलथापालथ सुरू आहे। सुलेखा असं का वागली असेल? असं म्हणजे विकृत। काही नवा पराक्रम केला आहे का तिनं? आजोबा मम्मांना ब्लँक कॉल्स यायला लागलेत आणि त्यांच्या मनात या कॉल्स बद्दल आता भीती बसली। मानसिक दृष्ट्या ढासळतायत मम्मा। म्हणजे हे कॉल्स सुलेखानी केलेत असं म्हणणं आहे का तुझं? असा माझा संशय आहे। आजोबा मला वाटतं तिला मम्मांना विचारच करू द्यायचा नाही। मनात विचारांच्या ऐवजी भीती बसावी अशी तिची इच्छा असणार। पण का? आजोबा मम्मा सुलेखाला जन्मापासून अगदी आतून बाहेरून ओळखतात। असं काहीतरी असेल जे मम्मांच्या तोंडून बाहेर आल्यामुळे सुलेखा अडचणीत येऊ शकते। किंवा
किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त विकृती, म्हणजे एखाद्याला खेळवत ठेवण्याचा आनंद लुटायचा. पण हे सगळे अंदाज खरे ठरण्यापूर्वी हे ब्लँक कॉल सुलेखाच करते का हे सिद्ध व्हायला लागेल. पण हे सिद्ध कसं करणार? विक्रांत आहे ना आजोबा, त्यांना जर सांगितलं तर काही मिनिटातच आपल्याला कळू शकेल की ज्या नंबरवरून ममांना ब्लँक कॉल्स येत आहेत तो नंबर कोणाचा आहे. एक मिनिट, मी त्यांना फोन करते. स्विच ऑफ आहे. आजोबा मी काम करू, मी सरळ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विचारते. हा, मग जर विक्रांतला तू भेटणारच असशील तर माझा एक निरोप देशील? सांगा ना. मध्यंतरी त्याने शुभ्राची भेट मागितली होती. म्हणावं याच विषयावर मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्याची आणि माझी लवकरात लवकरची भेट ठरव आणि त्याला मला फोन करायला सांग. ओके. अगं बेता न बाहुली. हो आजोबा. सावकाश जा, घाई करू नकोस. श्रीराम श्रीराम. बरं झालं तू फोन केलास ते. दिवसातनं एकदा तरी असा फोन करत जा. इथे पुढच्या क्षणाला काय होईल ना याची शाश्वती नसते. आणि हे बघ, मी जर फोन उचलला नाही ना तर सरळ तू इथे निघून ये. ठेवते मी फोन. झाले आधार मागू? दुर्दैव आहे माझं, मला आधार मागावे लागतात. तेही आपल्या माणसांपासून भीती आहे म्हणून. आई, अगं काय वाटत असेल वसुधा वहिनीला आणि प्रियाला? माझी आई आपल्या सख्ख्या मुलीपासून भीतीये म्हणून त्यांना फोन करते. पण तेच खरं आहे, त्याला काय करणार? खूप झालं आता, खूप झालं. सतत दोघींची मतं ऐकून घ्यायची, सतत दोघींचे टोमणे ऐकून घ्यायचे. मला हे सगळं थांबवायचंय आता. ती लहान आहे का, तिला समजत नाही, पण तू तर समजून घे ना. मला पण हेच म्हणायचंय. तू मोठी आहेस ना, मग तू का नाही समजून घेत मला काय म्हणायचंय ते? तुम्हाला दोघींनाही सतत समजून घेत आले ना म्हणून माझी फरफट होतीये. ही फरफट थांबवायची आहे मला आता. मग सुलेखाला का नाही सांगत हे? कारण ती तुमच्या दोघींमुळे होतीये. दोघींना काय ते शेवटचं सांगते. सुलेखा, कुठे आहेस तू? इथे कधी येतेस? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हे बघ, तुझ्या आणि ममामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती नाही, पण त्या प्रॉब्लेम्समुळे तुमच्यापेक्षा मला त्रास होतोय. तुमची भांडणं सोडवण्यामध्ये मला आयुष्य घालवायचं नाहीये. ही भांडणं सोडवायची असतील तर ती लवकरात लवकर, नाही तर आपल्यामध्ये नवीन भांडण सुरू होईल, लक्षात ठेव. तुझ्या आशादायीपणाचं कौतुक वाटतं मला. पूनम, अगं कशाला शत्रुत्व पत्करतेस तिच्याबरोबर? असंही माझं आयुष्य थोडंच राहिलंय. तुझ्या समोर पूर्ण आयुष्य आहे ग. विक्रांत भोसले आले नाही आहेत का? खरं तर तुम्ही आल्या आल्याच सांगणार होतो, पण म्हटलं ज्या लोकांना आपण चौकशीसाठी बोलवून घेतो, सारखा त्रास देतो, त्यांना चौकशीचा आनंद लुटू द्या की. हा, काय म्हणत होते? विक्रांत भोसले ते बाहेर गावी गेलेत. बाहेर गेलेत का? बाहेर नाही हो,
बाहेर गावी गेलेत. केससाठी गेलेत का कुठल्या? हो, त्यांच्याच केससाठी, त्यांच्याच केसमुळं. म्हणजे कसं आहे प्रियाताई, संधी एकदाच दार ठोठावते आणि आपण जर दार उघडलं नाही तर ती पुन्हा दार उघडूच देत नाही. मला काहीही कळत नाहीये. विक्रांत भोसले कुठे एवढंच हवंय बस. अहो तेच तर सांगून राहिलो ना मी. अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटनी विश्वास टाकला आणि युनिफॉर्म परत मिळाला. अगदी मानासकट, हुद्द्यासकट. चांगली संधी होती का नाही कर्तबगारी दाखवायची. नातं पोलिसाबरोबर जपायचं असतं. पण तुमचे विक्रांत भोसले आपल्या माणसांबरोबरच नाती जपत बसले. मग अहो मग काय, आज मला कळलं नाती या शब्दापुढं गोती का लावतात ते. गोत्यात आले का नाही. विक्रांत भोसलेची बदली झाली. काय? कुठे? माहित नाही. काल ऑर्डर आली, आज गेले. कुठं गेले, कधी गेले नाही माहित. हा, पण चौकशी करून मी कळवीन तुम्हाला. आणि काही मदत लागली तर कळवा. आमचे दरवाजे उघडेच आहेत चौकशीसाठी. या. बोल बाहुली, भेटला का विक्रांत? आजोबा, बाहुली, आजोबा मला काहीच सुचत नाहीये. काय झालंय बाळा, मला सांगशील का नीट? पोलीस असं कसं करू शकतात? बाळा, काय झालंय काय पण? आजोबा, विक्रांतची बदली झाली. काय? अचानक. आणि कधी, कुठे, इथे कोणालाच काही माहित नाहीये. तू विचारलंस का बाहुली? हो आजोबा, विक्रांतचा फोन लागत नाहीये. हे पुन्हा असं कसं घडू शकतं आजोबा? त्यांनी मला गेल्या वेळेला प्रॉमिस केलं होतं की हे आजोबा, पोलिसांनी मुद्दामून ही बदली केली नसेल ना? का मग हे सुलेखाने घडवून आणलं असेल का? नाही, पण आजोबा मला काहीच सुचत नाहीये. आणि मला सांगा, त्यांनी मला एक फोन का नाही केला? बाहुली, आता विक्रांत कुठे आहे? आजोबा, त्यांचा फोन नाही लागत आहे. आता तो का लागत नाहीये हे सगळं खूप विचित्र आहे आजोबा. बाहुली, तू कुठे आहेस सांग? मी आता पोलीस स्टेशन मधून निघालीये. मग रिक्षात बैस आणि सरळ घरी ये. अजिबात विचार करू नकोस. जेवढा विचार करशील तेवढी गुंतत जाशील. आणि गुंता नेहमी शांत डोक्याने सोडवायचा असतो. तेव्हा सरळ घरी ये. मग आपण दोघं बोलू त्याच्याशी. बाळा, घरी ये लवकर, मी वाट बघतोय. श्रीराम श्रीराम. काय झालं बाबा? नाही, काही नाही. काही नाही? मग पण फोन कोणाचा होता? बाहुलीचा फोन होता. प्रियाचा? तिला काय झालं? बाहुलीला काहीही झालेलं नाहीये. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा मला काही सांगायचं नाहीये ना? हा, तुम्ही सुद्धा लपवून ठेवता माझ्यापासून सगळं. कुसुम, बाहुलीचा फोन होता. विक्रांतची बदली झालीये. कोण? विक्रांत भोसले?
नाही सांगितलं नाही पोलिसांनी अजून. का? कुसुम, मला काय विचारायचं माहितीये की काय कारण, काय पोलीस कारण का देत नाहीयेत? एवढ्या साध्या सरळ माणसाची बदली का होते? ही काय मोगलाई आहे की काय? देव जाणे. देव जाणे नाही, पोलीस जाणे. बाबा, माणुसकीचा आव आणणाऱ्या माणसांवरती जग विश्वास ठेवतं, पण खरंच माणुसकी असणाऱ्या माणसांना राक्षस म्हणायची नवी पद्धत सुरू केली माणसांनी. बाबा तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्या विक्रांतला फोन करा आणि त्याला म्हणावं पोलिसांना जाब विचार तू, आणि त्याला जमत नसेल तर मला सांगा, मी फोन करते. विक्रांतला फोन केला होता पण त्याचा फोन बंद आहे आणि म्हणून मी आणि बाहुली अस्वस्थ आहोत. आणि जोपर्यंत विक्रांतशी संपर्क होत नाही तोपर्यंत आपल्याला नीट असं काहीही कळणार नाही. आणि कुसुम, एक सांगू का? विक्रांतची बदली कुठे झाली, कशी झाली, केव्हा झाली, या प्रश्नांची जोपर्यंत उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत कृपया कुठेही तोंड उघडू नकोस. नाही उघडणार, नाही खरंच नाही उघडणार बाबा. बाबा पण हे सुलेखाने विचारलं तर तिला सांगू ना? नाही म्हणजे तुम्ही मला मागच्या वेळेला काय म्हणाला होतात की घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही, पण ही काय गोष्ट घरातली नाहीये की नाही? म्हणजे मी सांगणार नाहीये, पण तिनं विचारलं तर सांगू का बाबा? सांगू ना? श्रीराम. बाबा सांगू ना? श्रीराम. बाबा. श्रीराम. श्रीराम. नाईलाजाने मला सुलेखाला सोडावं लागलं, कारण सगळे पुरावे तिच्या बाजूने होते आजोबा. याचा अर्थ सुलेखा निर्दोष आहे. या बाबतीत मी आत्ताच काही कमेंट करणार नाही, पण आजोबा मुद्दा असा आहे की प्रियांनी मला एक संधी द्यावी. संधी? कसली? म्हणजे बघा आजोबा, आमची मैत्री होती. आपली फारशी ओळख नाही, तरी पण तुमच्या आवाजातला सच्चेपणा ओळखण्या इतपत माझे कान वयोमाना परत्वे तयार झालेले आहेत. तुम्ही माणूस म्हणून आवडलात मला. गेल्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, ज्याचं फळ मला या जन्मी मिळतंय. हा करारीपणा, हा खरेपणा घेऊन जाऊ कुठे? या सगळ्या गोष्टींनी संकटाच्या वेळी मला कोसळू दिलं नाही इतकंच, पण पुढे काय लढू कसा? लढू कसा? एक सशस्त्र सैनिक हे विचारतोय लढू कसा? खंबीरपणे फक्त एक पाऊल टाक, मग बघ पुढची वाट आपोआप तयार होते की नाही ते. इथे येण्यापूर्वी स्वतःवरचा विश्वास उडाला होता माझा, पण आता अख्ख्या जगाला मी माझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडेन. श्रीराम. श्रीराम.